महानगरपालिका निवडणुकीनंतर आता आरक्षण सोडत जाहीर झाली आहे, त्याच्यामुळे नेमका महापौर होणार कोण याचं चित्र क्लिअर झालंय. आपण डायरेक्ट यादीच वाचून दाखवूया. सुरुवात करूया आपण मुंबईपासून. सर, मुंबईचा महापौर कोण होणार? त्याच्यामध्ये महिलांसाठी राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तायडे, आशा मराठे, शीतल गंभीर, योगिता कोळी आणि तेजस्वी घोसाळकर यांची नावं याच्यासाठी चर्चेमध्ये आहेत. या सगळ्या नावांमधला एक जर कॉमन फॅक्टर बघितला तर या सगळ्यांनी संघटनेमध्ये काम केलेले आहेत, माजी नगरसेविका आहेत. त्यातल्या त्या तेजस्वी घोसाळकर ह्या जस्ट आत्ता आलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या महापौराच्या रेसमध्ये कितपत टिकतील याविषयी शंका आहे. मात्र बाकीच्या ज्या आहेत, राजश्री शिरवाडकर यांनी स्थायी समितीमध्ये काम केलेलं आहे, त्यांना तो कामाचा अनुभव आहे, त्याच्यामुळं त्या या रेसमध्ये टिकतील. कारण की 89 ज्या जागा आलेल्या आहेत भाजपच्या, त्याच्यापैकी 49 या महिला आहेत. त्यामुळं ही खूप काटेकी टक्कर असणार आहे. महापौर पद मिळवण्यासाठी अंतर्गत खूप मोठी स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये दुसरं आहेत अलका केरकर. ह्या मुंबईच्या माजी महापौर आहेत, मात्र एकंदरीत त्यांचं वय पाहता त्या ज्येष्ठ आहेत. त्याच्यामुळं त्यांना मग ज्येष्ठाला संधी द्यायची की एखाद्या नवीन चेहऱ्याला पुढे आणायचं, याच्यावरती भाजपमध्ये काही हे होईल, एकमत होईल, त्याच्यावरती हे सगळं डिपेंड करतंय. त्यानंतर ज्यांना कामाचा जास्त अनुभव आहे, योगिता कोळी, त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये माजी नगरसेवक म्हणून त्या पण आधी त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या समित्यांवरती, मग शिक्षण असेल, हेल्थ असेल, या समित्यांवरती त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही नाव या रेसमध्ये आपल्याला दिसतंय. विशेष म्हणजे शीतल गंभीर हे नाव निवडणुकीच्या काळामध्ये खूप चर्चेत आलं होतं, कारण की आदित्य ठाकरेंनी जी टीका केली होती त्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की याला तर उत्तर आमची शीतल गंभीर देईल. तेव्हा खूप सर्च झालं की शीतल गंभीर कोण मुख्यमंत्रीवर सभेमध्ये हे करतायत. तर यांना पण महिला मोर्चामध्ये काम करण्याचा अनुभव आहे, चांगल्या वक्त्या आहेत, मुद्दे खूप त्या अशा आक्रमकपणे मांडतात. त्याच्यामुळे तो आक्रमक चेहरा म्हणून त्यांचंही नाव चर्चेत येऊ शकतो. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की मराठी चेहऱ्यांमध्ये थोडासा आक्रमक चेहरा देऊन, म्हणजे आता कितपत ठाकरेंचं आव्हान आपण जे म्हणतोय, पण मराठी मतं जी टिकलेली आहेत ती पुन्हा आपल्याकडं भाजप म्हणजे करत नाही राजकारण. एक 1-1.5 वर्ष ते लॉंग टर्म राजकारण करतं. त्यामुळे मालाड, मुलुंड या भागामधनं किंवा मेन दादरचा जो आसपासचा एरिया आहे त्याच्यामधनं चेहरा देण्याची शक्यता मला वाटते. त्याच्यामध्ये ज्या घाटकोपरमधनं निवडून येतात त्या याच्यामधनं रितू तायडे, बहुतेक तो त्यांचा प्रभाग आहे, तर त्यांनाही संघटनात्मक कामाचा चांगला अनुभव आहे. माजी नगरसेविका आहेत, मुंबई महिला मोर्चाच्या संयोजिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर हा सगळा अनुभव पाहता ज्यांना संघटनेचा बेस आहे, ज्यांनी महापालिकेमध्ये काम केलेलं आहे, स्थायी समितीमध्ये काम केलेलं आहे, तसा चेहऱ्याला ते संधी देतील असं मला वाटतंय.